केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा यवतमाळ तालुक्यातील वाई हातोला येथे बोजवारा उडाला आहे। ग्रामीण भागामध्ये गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी शौचालय व मूत्रिघर बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते। त्या अनुषंगाने यवतमाळ तालुक्यातील वाई हातोला येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले, मात्र त्या शौचालयाचे अद्यापही उद्घाटन करण्यात आले नाही। ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याने शासनाचे लाखो रुपये लावून बांधलेल्या इमारती दयनीय अवस्थेत आढळून आले आहेत। या इमारतीच्या अवतीभोवती लहान मोठ्या झाडाझुडपांचे साम्राज्य तयार झाले असून गावातील लोक याच ठिकाणी कचरा आणून टाकत असतात, त्यामुळे या परिसरात सर्वत्र कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असते। सध्याची परिस्थिती बघता येणारी दुर्गंधी ही गावामध्ये रोगराईला आमंत्रण दिल्यासारखी होईल। या शौचालयाला लागूनच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आहे। त्या शाळेमध्ये अंगणवाडी क्रमांक 1 आणि 2 आहे। या शाळेच्या परिसरात देखील घाणीचे साम्राज्य पसरले आहे। या शाळेत शेकडोच्या वर विद्यार्थी शिक्षण घेतात। या घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धीरज राठोड यांनी केला आहे। तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन शाळेच्या परिसरातील घाणीची स्वच्छता करावी, अशी मागणी वाई हातोला येथील नागरिकांमधून होत आहे। शाळेला त्रास होते, आजूबाजू मुलं खूप बीमार पडत आहे, याच्यामुळे ते आम्हाला स्वच्छ करून देण्यात येईल। संडास पूर्ण कंप्लीट झालाय का ते? संडास झाले पण अजून चालू नाही केला आहे त्यानं। आणि संडासचं ते त्याच्यामध्ये ते बाई जरी गेली तर त्याच्यामध्ये बसता नाही येत अशी संडास बांधली आहे। तुम्ही मागणी केली आहे का त्यांना चालू करायसाठी? हो, मागणी केली आहे आम्ही चालू करण्यासाठी। ते अजूनही त्यानं ते काही सांगितलं नाही आम्हाला। आता काय तुमची मागणी आहे? आता ते आम्हाला चालू करून देणे आणि हे स्वच्छता करून देणे।